पास धन्यवाद। धन्यवाद यासीन सर। पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय 11 फायटर्स मसला विरुद्ध अफजल 11 महाड या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो नक्कीच अंतिम सामन्यामध्ये पोहोचणार आहे। बघूया इथे कोणता संघ विजयी होतोय, महाड संघ की मुसळा संघ। मसळा संघाचा विचार केला तर नक्कीच घरचं मैदान आहे, घरच्या मैदानावर आपण पाहिलं तर ते एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल। समोर आपण पाहिलं तर जेट फायटर सारखा एक नामवंत खेळाडू आहे, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ते अर्थात 11 फायटर्स मसळा संघाला। अफजल 11 महाड संघाने आपण पाहिलं तर प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर बघूया इथे कोणता संघ विजय होतोय। 3 षटकांचा सामना आपण पाहतोय। 3 षटकांमध्ये कितपर्यंत धावसंख्या जमा करतोय तो अर्थात अफजल 11 महाड संघ। सलामीची जोडी आपण पाहतोय अफजल 11 महाड संघाच्या माध्यमातून। फायटर जेट योगेश पेंडकर आपण पाहतो नॉन स्ट्राइक एंडला। महाड संघाचा कृपया 12वा खेळाडू व्यासपीठावर पाठवून द्यायचा आहे। सूरज ऑन स्ट्राइक आपण पाहतोय। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मसळा संघाचा अष्टपैलू खेळाडू नदीम धायरेकर। लेट्स प्ले पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळलेला फटका। नक्कीच चेंडू आपण पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय। एक धाव जरूर येते या चेंडूवर। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। अकाउंट ओपन केले जाते ते अर्थात 11 फायटर्स अफजल 11 महाड संघाचं। योगेश पेंडकर ऑन स्ट्राइक आपण पाहतोय। सेमीफायनलचा सामना एक महत्त्वपूर्ण लढतीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल। खराब चेंडू आपण पाहतोय। पंच राजू सर यांचा इशारा येतो की चेंडू स्वेअर आहे। अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते। एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 2 धावा धावफलकावर येत आहेत। पहिलं षटक चालू आहे। पहिल्या षटकाचा विचार केला तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं महत्त्वाचं आहे। चांगला चेंडू आपण पाहतो आणि यावेळी मात्र काय घडलंय मैदानात। योगेश पेंडकर बॅक टू द पॅव्हिलियन। अप्रतिम दर्जाचा झेल आपण पाहतोय 11 फायटर्स मसळा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि योगेश सारख्या एक नामवंत खेळाडूला तंबूत पाठवलंय। नदीम धायरेकरचं इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर कौतुक करावं लागेल। पहिला धक्का लागतोय तो अर्थात अफजल 11 महाड संघाला। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एक बाद केवळ 2 धावा धावफलकावर येत आहेत। 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय। उर्वरित आपण पाहिलं तर पहिल्या षटकामधील 4 चेंडूंचा अजूनही खेळ येणं बाकी आहे। नवीन फलंदाज आपण पाहतो योगेश बाळजंतर। फारुख येतोय मैदानामध्ये। फारुख बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय मैदानामध्ये। महाड संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच एक खूप मोठा धक्का लागतोय तो अर्थात महाड संघाला। नदीमचं इथे कौतुक करावं लागेल। अप्रतिम दर्जाची सुरुवात आपण पाहतो 11 फायटर्स मसळा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते या सामन्यामध्ये। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय फारुख पाहायला मिळतोय। यावेळी अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय। फारुखला पूर्णपणे बीट करण्यात यश आलंय। गोलंदाज नदीम याला निर्धाव चुंकी सांगता आपण पाहतोय संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ते अर्थात 2 पर्यंत। सेमीफायनलची लढत आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीची फटकेबाजी होणं गरजेचं होतं ती फटकेबाजी पाहायला मिळत नाहीये। चांगला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। यावेळी थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। जिथे धाव नव्हती तिथे मात्र आपण पाहिलं तर एक धाव येते या चेंडूवर। एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 3 धावा धावफलकावर लागतायत। शेवटचे 2 चेंडू आणि शिल्लक आहेत पहिल्या षटकातील, परंतु आपण पाहिलं तर इथे नदीमचं कौतुक करावं लागेल। राईट अप राउंड द विकेट। अक्रॉस द लाईन खेळायला फटका आपण पाहतोय, परंतु पुन्हा एकदा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये ट्रॅव्हल होतोय। एक धाव नक्कीच येते। एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 4 धावा धावफलकावर लागतायत।
काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते ते अर्थात नदीम धायरकेच्या माध्यमातून पूर्णपणे महाड संघाला पिछाडीवर टाकलंय। शेवटचा चेंडू आपण पाहतोय, शेवटचा चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा हातामध्ये दिलाय आणि फारुद बॅक टू द पवेलियन। दुसरा धक्का लागतोय तो अर्थात अफजल 11 महाड संघाला। दोन्ही झेल आपण पाहतोय, नक्कीच एक अप्रतिम दर्जाचे झेल पाहायला मिळाले ते अर्थात मुन्नाच्या माध्यमातून आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचे झेल पकडले गेलेत। मुन्ना धायरेकर यांसाठी आपण पाहिलं तर नईम दळवी यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं असे एकूण 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे झेलसाठी। पहिला झेल आपण पाहिलं तर योगेश पेणकरचा झेल पकडला होता, त्यानंतर आपण पाहतोय फारुदचा आपण पाहतोय झेल पकडला गेलाय। काय गोलंदाजी पाहायला मिळते, 11 फायटर्स मसळा संघ पूर्णपणे वरचढ झालेला दिसतोय। एका षटकाचा नक्कीच इथे खेळ समाप्त झालाय, 2 षटकांचा अजूनही खेळ येणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील। नवीन गोलंदाज आपण पाहतोय 11 फायटर्स मसळा संघाच्या माध्यमातून इर्शाद येतोय। इर्शाद धायरेकर आपण पाहतोय, बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय। ज्याने दुसऱ्या दिवसाचा विचार केला तर एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली होती, तोच गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय सूरज पाहायला मिळतोय। षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम दर्जाचे चेंडू, नक्की चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। एक धाव जरूर येते या चेंडूवर। एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 5 धावा धावफलकावर लागतायत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर काय गोलंदाजी पाहायला मिळते 11 फायटर्स मसळा संघाच्या माध्यमातून। घरच्या मैदानाचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत गोलंदाज 11 फायटर्स मसळा संघाचे। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय ओमकार पाहायला मिळतोय, डावकोरा फलंदाज। इथे मोठे स्ट्रोक येणं गरजेचं असेल ते अर्थात अफजल 11 महाड संघाला। मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षकांना दिसतोय झेल होणार का? झेल मात्र इथे सोडला जातोय। ओमकार सारख्या मोठ्या फलंदाजाचा झेल नक्कीच इथे सोडतोय। इथे कुठेतरी आपण पाहिलं तर ओमकारला जीवदानाचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल। एक धाव जरूर येते या चेंडूवर। एका धावीनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 6 धावा धावफलकावर लागतायत। आता मात्र आपण पाहिलं तर इथे टॉप गिअरमध्ये येऊन फलंदाजी करावी लागेल या 2 फलंदाजांना, कारण का आपण पाहिलं तर केवळ 6 धावा धावफलकावर लागल्यात। षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी झेल होणार का? यावेळी नक्कीच झेल घेतला जातोय आणि फलंदाज सूरज बॅक टू द पवेलियन। तिसरा धक्का लागेल तो अर्थात अफजल 11 महाड संघाला। मैदानामध्ये अक्षरशः आपण पाहिलं तर 11 फायटर्स मसळा संघ पूर्णपणे महाड संघावर दबावाखाली टाकलाय, कारण का आतापर्यंत विचार केलात तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते 11 फायटर्स मसळा संघाच्या माध्यमातून। तर नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये सूरज बाजांतर रोहित बाबी येतोय मैदानामध्ये। ऑन स्ट्राइक आपण पाहतोय ओमकार पाहायला मिळतोय। इर्शादचं इथे कौतुक करावं लागेल, कारण का एक चांगली सुरुवात आपण पाहतोय। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर केवळ 6 धावा धावफलकावर लागल्यात। षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील विचार केला तर अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे। आतापर्यंत आपण पाहिलं तर केवळ 2 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलंय गोलंदाज इर्शाद धायरेकर याने। चांगली गोलंदाजी आपण पाहतो इर्शादच्या माध्यमातून पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। चांगला चेंडू आपण पाहतो, या प्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये। विकेट किपर सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं विकेट किपिंग पाहायला मिळालं। निर्धाव चेंडूची नक्कीच सांगता होते। संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावेल ती अर्थात 6 पर्यंत। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय, एक अचूक टप्पा आपण पाहतोय गोलंदाजी इर्शादच्या माध्यमातून पाहायला मिळते। मोठा फटका आपण पाहतोय, नक्कीच यावेळी चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी। अखूट टप्प्याचा चेंडूवर पुरेपूर फायदा घेतोय फलंदाज ओमकार आणि नक्कीच चेंडूला पाठवून देते थेट सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी। या 6 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 12 धावा धावफलकावर लागतायत। शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे या षटकामधील। या षटकाची नक्कीच आपण पाहिले तर नक्कीच
हा फटका येणं गरजेचं होतं ते अर्थात महाड संघाला 12 धावा नक्कीच धाव फलकर लागल्यात. इर्षादला इथे कमबॅक करावं लागेल कारण का शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय ओमकारच्या बॅट मधून. 2 षटकांचा नक्कीच इथे खेळ समाप्त होईल. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर पूर्णपणे महाड संघ कमबॅक करतोय. 18 धावा धाव फलकावर येत आहेत. एक चांगले फटकेबाजी आपण पाहतोय. पूर्णपणे या 2 फटक्यांनी आपण पाहिलं तर अफजल 11 महाड संघ पूर्णतः सामन्यामध्ये कमबॅक करतोय. शेवटचा 1 षटक येणं बाकी आहे. पहिल्या 4 चेंडूंचा विचार केला तर इर्षादने एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी केली होती, परंतु त्यानंतरचे 2 चेंडू आपण पाहिले तर थोडेसे खराब पाहायला मिळाले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 18 धावा धाव फलकर लागल्यात. शेवटचं आपण पाहिलं तर षटक येणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. बघूया शेवटच्या षटकात कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय राजा येतोय, ज्याने आपण पाहिलं तर या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदली होती. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय रोहित बाबी पाहायला मिळतोय. रोहित सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर इथे राजाला एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचा षटक आहे, इथे हाणामारी करावी लागेल ती अर्थात अफजल 11 महाड संघाला. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच एक मोठे फलंदाज आहेत, एक मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असलेले फलंदाज आहेत, त्यामुळे ते एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं आहे महाड संघाला. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळलेला फटका. 1 धाव जरूर येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव आपण पाहिलं तर घेण्याचा नक्कीच प्रयत्न होता, परंतु एकाच धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 19 धावा धाव फलकार लागतायत. शेवटचं षटक येणं बाकी आहे. अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच शेवटचा 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि चांगली सुरुवात आपण पाहतो गोलंदाज राजाच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु आता मात्र आपण पाहिलं तर ऑन स्ट्राईक ओमकार पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून मागील षटकामध्ये 2 षटकार जरूर पाहायला मिळालेत. राईट आर्म अराउंड द विकेट. मोठा फटका आपण पाहतोय. नक्कीच चेंडू जातो यावेळी सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. ओमकार ऑन द फायर. मैदानामध्ये अक्षरशः आग ओततोय आणि नक्कीच आपण पाहिलं तर लगातार त्याच्या बॅटमधून हा 3रा षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती अर्थात 25 धावा धावफलकावर येत आहेत. शेवटचं षटक चालू आहे आणि आता मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे कमबॅक केले ते अर्थात अफजल 11 महाड संघाने. गोलंदाज राजाने जर इथे विकेट काढली, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतो चेंडू सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. खराब गोलंदाजी आपण पाहतो गोलंदाज राजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर दुसरा षटकार पाहायला मिळतोय ओमकारच्या बॅट मधून. इथे सुवर्ण संधी असेल ती अर्थात गोलंदाज राजा याला. ओमकारची विकेट जर नक्कीच इथे काढली तर 500 रुपयाचं इथे प्राइस आलेलं आहे. अशल कादरी आपण पाहतो यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं इथे पारितोषिक आलेलं आहे गोलंदाज राजा यासाठी. इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. ओमकार मात्र आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या 6 धावेच्या मदतीने तब्बल 31 धावा धाव फलकार लागल्यात. सुरेख कामगिरी आपण पाहतोय फलंदाज ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण का आपण पाहिलं तर पहिले 2 फलंदाज लवकर परतले होते, त्यानंतर सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवतोय फलंदाज ओमकार. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता. यावेळी मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव नक्कीच झाली होती, परंतु थोडासा ओव्हरथ्रो आपण पाहतोय आणि ते मात्र आपण पाहिलं तर दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 33 धावा धावफलकार लागतात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू असताना एक चांगल्या प्रकारची धावसंख्या रचले ती अर्थात अफजल 11 महाड संघाने. शेवटचे आपण पाहिलं तर 2 चेंडूने शिल्लक आहेत या षटकातील. तब्बल या षटकाचा विचार केला तर तब्बल 15 धावा खर्च केल्यात. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय ओमकार पाहायला मिळतोय. ओमकार खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये एक अप्रतिम दर्जाची फटकेबाजी करतोय.
शेवटच्या 2 चेंडूंमध्ये कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. चांगला चेंडू आपण पाहतो यावेळी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क होत नाही आहे. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 33 पर्यंत. शेवटचा एक चेंडू आणि शिल्लक आहे या सत्रातील. बघूया शेवटच्या चेंडूवर कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते फलंदाज ओमकारच्या माध्यमातून. मोठा फटका आपण पाहतोय. नक्कीच यावेळी चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी ओमकार ऑन द फायर. मैदानामध्ये अक्षरशः आपण पाहिलं तर या पहाटेमध्ये अफलातून कामगिरी केले. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहिलं तर अफजल 11 महाड संघाची धावसंख्या तब्बल 39 धावा धावफलकावर लागल्यात आणि 40 धावांचं लक्ष्य असेल ते अर्थात 11 फायटर्स म्हसळा संघासमोर. अर्थात आपण पाहिलं तर इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल. नदीम धायरेकर आणि इर्शाद धायरेकर याला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल 11 फायटर्स म्हसळा संघाची. येणारे 18 चेंडू आहेत जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असणार आहे 11 फायटर्स म्हसळा संघाला अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी. दुसऱ्या सत्राला जोपर्यंत सुरुवात होईल या दुसऱ्या सत्राचं धावतं समोरचं ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक यासीन सर यांच्याकडे धन्यवाद. हरीश 11 जारा आणि मांजरोना या संघाचे संघनायक. चला आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे या मधल्या वेळेमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. कोणत्याही प्रकारचा वेळ दवडायचा नाहीये. सामना सुरू झाल्यानंतर मध्ये टॉस करणं कोणतंही कार्य करणं चुकीचं आहे. चला लवकरात लवकर जो मधला वेळ आहे त्यामध्ये टॉस होणं अपेक्षित आहे. मांजरोना संघाचे संघनायक आणि हरीश 11 जारा संघाचे संघनायक. चला फास्ट लवकरात लवकर आपण टॉस करण्यासाठी व्यासपीठाकडे या. सन्माननीय जैद नजीरी आपल्या संघनायकाला लवकरात लवकर पाठवायचं आहे. ये अपना कौन सी हरीश हरीश क्या हरीश मांजरोना संघाचे संघनायक. चला फास्ट तुमचे अपोजिट कर्णधार आलेले आहेत. मांजरोना संघाचे संघनायक चला लवकरात लवकर व्यासपीठाकडे या. सामना सुरू होण्यापूर्वी आपल्याला टॉस करायचा आहे. मांजरोना संघनायक मित्र हो या बेसिक गोष्टी आहेत. वारंवार पुकार देतोय तरीही तुम्ही येत नाहीयेत. सकाळचे 7-8 वाजतील सामने संपायला. चला फास्ट. मांजरोना संघाचे कर्णधार मांजरोना टीम के कैप्टन से गुजारिश है टॉस करने के लिए फौरन मंच के पास आए. असल कादरी असल कादरी टॉस उड़ा के ले. किधर गया मेरे को टॉस उड़ा के ले. तो चलिए दोस्तों हम चलते हैं मैदान में जहां पे जीतने के लिए 40 रनों की जरूरत 3 ओवर के इस मैच में. राइट आर्म ओवर द विकेट. जी हां पहली गेंद और पहली गेंद के ऊपर आसमान दिखाया. लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक जकरिया नईम दलवी इनकी जानिब से इस छक्के के लिए 100 रुपए का इनाम आ चुका है. कमाल की शुरुआत और ऐसा काम करने के लिए पूरे विश्व में प्रसिद्ध है एकमात्र बल्लेबाज सबसे ज्यादा पहले गेंद के ऊपर छक्का लगाने वाले क्रिस गेल. उसके बाद आफरीदी का भी नंबर आता है और उसके बाद वीरेंद्र सहवाग की भी नंबर आता है. गिलक्रिस्ट का नाम आता है और यहां पे अब नदीम का नाम दर्ज होता हुआ. अगली गेंद जयेश की इसमतबा कारपेट के सहारे उसे खेला. मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात. रोहित बाबी वहां पे मौजूद. रोहित जब तक फील्ड करते
तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था एक रन लेने का। इस एक रन के साथ रनों की संख्या 7 रन। हर ओवर में तकरीबन 14 के औसत से यहां पर रन बनाने हैं, 13.50 के औसत से यहां पर रन बनाने हैं। हर ओवर में एक बड़ा स्ट्रोक बहुत ही जरूरी है और एक बड़ा स्ट्रोक यहां पे आने के बाद सिंगल और डबल से भी यहां पे रन बना सकते हैं। हर गेंद के ऊपर रन आना बेहद जरूरी। जयेश हालांकि बहुत ही बढ़िया गेंदबाज, मगर यहां पे पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आने के बाद थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव जरूर होगा उनके ऊपर भी। इस बीच ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद को कट करने की कोशिश कर रहे थे इरशाद दायरेकर। हालांकि दो सगे भाई है, जिस तरीके से अंतरराष्ट्रीय क्रिकेट में स्टीव वॉ, मार्क वॉ, जेफ क्रो, मार्टिन क्रो, यूसुफ पठान और इरफान पठान, इन भाइयों को हमने देखा, उसी के साथ अकमल बंधु भी हमने देखे। उसी तरह से हम देख सकते हैं मसला के इस मैदान पर इन दोनों बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, हालांकि सक्षम है। असल बंधु अकमल बंधु। जी हाँ, इरशाद ने भी आओ देखा ना ताओ, मगर डीप स्क्वायर लेग फील्डर के हाथों में खेलने की गलती और इसी के साथ इरशाद दायरे कर बैक टू दी पैवेलियन। बड़ा झटका लगता हुआ 11 फाइटर मसला को। अब यहां पे पूरी जिम्मेदारी, पूरी दारोमदार नदीम दायरेकर के ऊपर, मगर नदीम बिल्कुल हार मानने वाले खिलाड़ी नहीं है, वो अंतिम क्षणों तक लड़ेंगे। जिगरबाज उनके पास एक वृत्ति है और जब तक नदीम मैदान में रहेंगे यह मैच 11 फाइटर के पक्ष में ही होगा, क्योंकि इस बल्लेबाज को मैंने अक्सर देखा है ऐसी पारियां खेलते हुए और ऐसे ऐसे रनों का पीछा करते हुए कि हम ख्वाब में भी नहीं सोच सकते। हालांकि आज भी उनकी कसौटी होगी, उनका इम्तिहान होगा, मगर प्लस पॉइंट यह है कि पूरा क्राउड उनके पक्ष में है और होम पिच है। इस विकेट का उन्हें अंदाजा है कि विकेट के ऊपर गेंद कितनी घूमती है, कितनी बाउंस होती है और कितनी पेस से आती है। और इसी
4 गेंदें हो चुकी है, 7 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 2 गेंदें अभी भी आना बाकी है। मैं धीरे बोलता हूं। राइट आर्म ओवर द विकेट। ओहो, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर के हाथों में गेंद और नदीम धायरेकर बैक टू दी पैवेलियन। बैक टू बैक 2 बल्लेबाजों को चलता किया है गेंदबाज जयेश ने। हैट्रिक की दहलीज पर आ चुके हैं। इस प्रतियोगिता में एकमात्र हैट्रिक हमें देखने को मिली थी राजा के द्वारा, और अब यहाँ पे फिर से एक बार एक गेंदबाज है जो कि हैट्रिक की दहलीज पे आ चुके हैं। इस ओवर की अंतिम गेंद नदीम धायरेकर आउट होने के बाद उनके चाहने वाले पूरी रात यहाँ पे इस उम्मीद से जगे थे, बैठे थे, कोई खड़ा था। 11 फाइटर मसला की मैच है, मगर नदीम धायरेकर आउट होने के बाद धीरे धीरे घर की तरफ रुख करते हुए। मगर दोस्तों, ये क्रिकेट का खेल जो है एक खिलाड़ी के ऊपर नहीं होता। ये देखिए फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, मगर लॉन्ग ऑफ की दिशा में सीधा फील्डर के हाथों में खेलने की गलती, और यहाँ पे और एक बल्लेबाज मैदान से बाहर। हैट्रिक अपने नाम की है जयेश ने। वेल बॉल जयेश, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, और आपका भी यहाँ पे सपना पूरा होता हुआ। 3 गेंदों के ऊपर 3 बड़े बल्लेबाज, इरशाद धायरेकर, नदीम धायरेकर और यहाँ पे साद गंतारे। साद आउट हुआ है ना? करो ना बेटा, उधर नहीं, इधर ही करने जा रहा है। उधर फौरन समझ में आता कौन गया वो, ये समझ कंफ्यूजन होता है। इधर कौन आया देखो, सुफियान और मुन्ना। क्या सुफियान और मुन्ना के ऊपर अब सारी जिम्मेदारी है। पहले ओवर में मात्र 7 रन। हालांकि पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर नदीम धायरेकर ने शुरुआत की थी, तब ऐसे लगा था कि कम से कम पहले ओवर में 15-16 रन ज़रूर आएंगे। मगर क्रिकेट का खेल ही अजीब है। उसके बाद जयेश ने क्या कमाल की वापसी की है। मात्र 5 गेंदों में 1 रन खर्च किया। लंदन से समीर कादरी अभी भी इस मैच को लाइव देख रहे हैं, और उनका भी यहाँ पे मैसेज आ चुका है। जी हाँ, एक अच्छा स्ट्रोक जरूर है, और गेंद घूमती हुई निकल गई सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए तकदीर का चौका, संजीवनी चौका मैं कहूंगा, क्योंकि इस चौके की सख्त जरूरत थी। इस चौके की सहायता से रनों की संख्या 11 रन। 11 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। 29 रनों की और जरूरत बचे हुए 11 गेंदों में। कम से कम 4 बड़े स्ट्रोक की दरकार। ओमकार, जी हां, बाएं हाथ से ओवर द विकेट ऑफ के बाहर जाने वाली गेंद को खेल दिया था मिड विकेट की दिशा में। रोहित बाबी वहां पे मौजूद। 1-1 रन बनाकर अब काम नहीं बनेगा। यहां पे बड़े स्ट्रोक की ज़रूरत है। बड़ा स्ट्रोक अगर नहीं आता तो बहुत ही मुश्किल हो सकती है 11 फाइटर मसला के लिए। जी हां, अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर सीधा जयेश के हाथों में गेंद, और इसी वजह से और एक बल्लेबाज मैदान से बाहर आते हुए। यहाँ पे बड़े स्ट्रोक लगाना सही मायनों में बहुत ही मुश्किल होता हुआ। सभी के बस की बात नहीं है। यहाँ पे मैंने जैसे कहा
कि अगर तूफानी बल्लेबाजी किसने की है तो सबसे पहले मैं नदीम धायरेकर का नाम लूँगा। उसके बाद अगर अच्छी बल्लेबाजी की है तो हमने देखा कि सुमित ढेकले ने अच्छी बल्लेबाजी की, और उसके बाद अगर नाम आता है वो है ओमकार का, जो अब गेंदबाजी कर रहे हैं। बाएं हाथ के बल्लेबाज ओमकार ने भी काफ़ी शानदार बल्लेबाजी का नजराना पेश किया, अपने टीम को एक गिफ्ट तोहफे में दी, एक गिफ्ट दिया है, एक तोहफा दिया है, एक पारी तोहफे में दी है, क्योंकि 5 छक्के लगाए थे उन्होंने अपनी इस पारी में, और इसी के बदौलत ये मैच में देखिए मजबूत स्थिति में आकर खड़ी है। जी हाँ, फिर से एक बार ओमकार का ऑलराउंडर परफॉर्मेंस। पहले तो बल्लेबाजी करते हुए काफ़ी मनोरंजन किया, मजबूत स्थिति में लाकर खड़ा किया, और अब यहाँ पे गेंदबाजी के मोर्चे पर बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हुए कुछ विकेट भी चटकाए और किफ़ायती गेंदबाजी कर रहे हैं। जी हाँ, फिर से एक बार गेंद हवा में कवर की दिशा में, शॉर्ट कवर खाली था, डीप कवर के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते हैं तब तक मात्र 1 रन मिलेगा। हालांकि कहा जाता है कि कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं। यहाँ पे लड़ना होगा, मगर थोड़े से मायूस हो चुके हैं। जी हाँ, क्रॉस द लाइन, आड़े बल्ले से खेलने का प्रयास, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं है। ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मात्र 13 रन। अब जीतने के लिए 27 रनों की ज़रूरत। 6 गेंदें और 27 रन। कम से कम यहाँ पे 4 छक्के लगाने होंगे 6 गेंदों में। नए गेंदबाज आए हैं योगेश पेंडकर, अपने हाथों में गेंद खुद लेकर गेंदबाजी के मोर्चे पर, क्योंकि वो कॉन्फिडेंट है और इस कॉन्फिडेंस के बलबूते पर अच्छी बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी अक्सर करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, देखिए बहुत ही अच्छी शुरुआत, ऑफ स्टंप के बाहर गेंद पिच होती हुई, और बल्लेबाज को चकाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद। 5 गेंदें 27 रन, यानी अब हर गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक। स्लोवर 1 गेंद, थोड़ा सा टप्पा खाने के बाद लेग स्पिन होता हुआ रोहित बाबी के हाथों में 1 रन यहाँ पे मिलता हुआ। अब 4 गेंदें और 26 रनों की ज़रूरत। अब ये मुश्किल ही नहीं, नामुमकिन सा रनों की संख्या का आकार। जी हाँ, फिर से एक बार अच्छी गेंद, पैर पकड़कर शरीर का वेद लेती हुई ये गेंद। अब 3 गेंदें बची है और जीतने के लिए 25 रनों की ज़रूरत। 1 रन लिया ना, अभी 15 हुए ना, हाँ तो 1 रन ये लिया। फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद, औपचारिकता पूरी करनी है बस। अब यहाँ पे सिंगल या डबल से काम नहीं बनेगा, ना ही छक्के से काम बनने वाला है। 3 गेंदें जो बची है वो हमें पूरे करनी है। जी हाँ, लेग स्पिन की कला भी आती है, उसे भी अवगत कर लिया है, उसके भी सीख लिया है योगेश पेंडकर ने। योगेश पेंडकर बहुत ही हैंडसम और बहुत ही होशियार, चाणाक्ष, चतुर बुद्धि के। जी हाँ, इस मतलब ऑफ स्पिन करने की कोशिश कर रहे थे। ये खेलते नहीं हैं, अब यहाँ पे बल्लेबाजों के साथ खिलवाड़ कर रहे हैं। ओवर की समाप्ति हो चुकी है। चलिए, सेमीफाइनल मांजरोना बनाम, क्या नाम है उनका, हर्ष नहीं, हर्ष क्या, और इसी के साथ ये मैच जीता है अफजल 11 महाड ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।